आजची ही आपली 1 किलो प्रमाणामध्ये बनवलेली शंकरपाळी. शंकरपाळी किती परफेक्ट बनलेली आहे. अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारी खुसखुशीत बिस्किटासारखी आणि खारीसारखे भरपूर लेअर सुटलेली ही शंकरपाळी. जसे आपण खारीचे वेगवेगळे लेअर करतो ना, तशाच प्रकारे ह्या शंकरपाळीचे सुद्धा आपण अशा लेअर करून घेऊ शकतात. अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपण ही शंकरपाळी बनवली ना, तेलामध्ये अजिबात ही विरघळत नाही आणि जशी आपण मार्केटमधून शंकरपाळी विकत आणतो ना, तशी शंकरपाळी अगदी मोजक्या साहित्यात आपण घरी करू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुरेखा आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आजची ही शंकरपाळीची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला 1 किलो मैदा घ्यायचा आहे. या ठिकाणी मी तुम्हाला किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा सांगणार आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा शंकरपाळी कशी बनवायची हे सुद्धा आपण पाहणारच आहोत. सर्वप्रथम चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीने हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. तर हा मैदा मी वाटीमध्ये भरून घेतलेला आहे. तर अशा ह्या साईजची वाटी आहे. 1 किलो घेतलेला मैदा ह्या वाटीने 4 वाटी मैदा भरलेला आहे. फक्त वाटीमध्ये भरताना अशा प्रकारे दाबून भरायचा आहे. तुम्ही घरातील कोणत्याही भांड्याने हा मैदा मोजून घ्या. 2 वाटी सुरुवातीला चाळणीमध्ये मैदा टाकून घेतला, तो चाळून घ्यायचा आहे. म्हणजे मैद्यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात तर त्या संपूर्ण निघतात. राहिलेल्या 2 वाटी मैदासुद्धा टाकायचा आहे आणि तो मैदासुद्धा चाळून घ्यायचा आहे. टोटल आपला 4 वाटी मैदा आपण हा चाळून घेतलेला आहे. मैदा चाळून घेतल्यामुळे शंकरपाळी छान अशी हलकी आणि खुसखुशीत होत असतात. म्हणून नक्कीच चाळून घ्या, कारण त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाही किंवा काही कचरा असला तोही निघतो. आता चवीसाठी पाव चमचा वेलची पूड आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. गोडाच्या पदार्थामध्ये कोणत्याही थोडंसं मीठ घातलं ना, पदार्थ आणखीनच चविष्ट होतो. मीठ आणि वेलची पूड टाकल्यानंतर सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालेलं आहे. त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे ना, त्याच वाटीने 1 वाटी गच्च भरून साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे. घेतलेलं दूध साखरेत टाकायचं आहे. दूध किंवा पाणीसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात, पण दुधाची शंकरपाळी छान दिसतात दिसायला आणि चवीलाही छान लागतात. आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. एक लक्षात असू द्यायचं आहे का, दुधाला आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही या ठिकाणी, किंवा दूध केव्हा फाटू शकते जास्त साखरेचे यामध्ये प्रमाण असल्यामुळे. फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. म्हणजे साखरेचा पाकसुद्धा होत नाही आणि हे मिश्रण पटकन थंडही होते. आता हे गरम झालेलं आहे. साखर अर्धवट ही विरघळलेली आहे. त्यानंतर पातेलं खाली उतरून घेतलं आणि पुन्हा 1 मिनिटं असं हे ढवळून घेते, म्हणजे पूर्णपणे साखर ही विरघळली जाईल. तुमच्याकडे जर का कळकळीत तापलेलं दूध असेल तर त्या दुधामध्येच गॅस न नंतर पेटवता अशाच प्रकारे साखर ही विरघळून जरी घेतली तरी सुद्धा चालते. आता तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी पूर्णपणे साखर आपण ही विरघळून घेतलेली आहे. त्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी असंच हे पातेलं बाजूला राहू द्यायचं आहे. आता यामध्ये अजिबात साखरेचे कणे नाही. थंड होत आहे तोपर्यंत ज्या वाटीने आपण मैदा, साखर आणि दूध घेतलेला आहे ना, त्याच वाटीने 1/3 वाटी तूप घ्यायचं आहे. म्हणजेच पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे मी या ठिकाणी. घेतलेलं पाऊण वाटी तूप मोठ्या भांड्यामध्ये टाकते आणि आता हे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मस्त तूप असं कडकडीत हे गरम झालेलं आहे आणि हे कडकडीत तूप मैद्यावरती आपल्याला सोडायचं आहे. असे बुडबुडे निघायला हवे इतपत तूप आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे असा चुरचुरीत छान आवाज येत आहे. अशामुळेच आपले जे शंकरपाळी आहे ना, अशी खुसखुशीत होत असतात. तूप हे गरम आहे, हाताला चटका लागू शकतो, म्हणून एखादी चमचने मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोड्या वेळासाठी हे तूप मैद्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं गार झालेलं आहे. त्यानंतर हा चमच आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि हातानेच व्यवस्थित असं हे तूप आणि मैदा चोळून घ्यायचं आहे. एकाच हाताने नव्हे तर 2 हाताने अशा प्रकारे तळव्याच्या मदतीने हे चोळून घ्यायचं आहे. म्हणजे संपूर्ण मैद्याला, मैद्याच्या कण्याकण्याला हे जे तूप आहे ते लागलं गेलं पाहिजे. अशा प्रकारेच आपल्याला संपूर्ण हा मैदा ह्या तुपामध्ये चोळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे संपूर्ण मैद्याला हे तूप आपण लावून घेतलेलं आहे.
आता ह्या मैद्याचा मी तुम्हाला असा मुटका वळून दाखवते. अगदी परफेक्ट असा मुटका हा वळला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अगदी सहज हा तुटत आहे. असं हे मिक्स करून झाल्यानंतर जे दूध आहे ते पूर्णपणे गार झालेलं आहे. दूध आणि साखरेचं मिश्रण जे आहे ना ते या पिठामध्ये टाकायचं आहे आणि पीठ हे मळून घ्यायचं आहे. टाकताना मात्र एकदम आपल्याला टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करतच हे दूध या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मळून मळून याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. तर शंकरपाळी अगदी परफेक्ट होण्यासाठी तुपाचं जे प्रमाण आहे ना ते अगदी योग्य असणे गरजेचं आहे. तूप जर का जास्त झालं तर शंकरपाळी तळताना तेलामध्ये विरघळतात आणि त्याच विरुद्ध जर का तुपाचं प्रमाण हे कमी झालं तर शंकरपाळी ही कडक होतात. म्हणून तुपाचं प्रमाण जे आहे ते कमीही आपल्याला होऊ द्यायचं नाही आणि जास्त सुद्धा नाही. अगदी परफेक्ट एवढं प्रमाण हे पाऊण वाटी घ्यायचं आहे. आता जे दुधाचं आणि साखरेचं मिश्रण केलेलं होतं ते संपूर्ण या ठिकाणी लागलेलं आहे. असा हा घट्टसर गोळा झालेला आहे. तर आणखी मी दुसरं हे दूध घेतलेलं आहे. तर असं हे साधं दूध आहे, गोड वगैरे नाही. साधारण पोहे खाण्याच्या चम्मचने 4 ते 5 चम्मच इतपत दूध आहे. एक लहान वाटी दूध टाकून ही जी कणिक आहे आपल्याला मळून घ्यायची आहे. तर जास्तही घट्टसर हे राहू द्यायचं नाही आपल्याला कणिक आणि जास्त सैलसर सुद्धा मळायची नाही. तुम्ही पाहू शकतात वरतून जसं लागेल तसं थोडंसं दूध टाकून अशा प्रकारे ही कणिक मळून घ्यायची आहे. या ठिकाणी मी तुम्हाला उंडा हातात सुद्धा घेऊन दाखवते. इतपत हे घट्टसर असायला हवं. असं हे मळून घेतल्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तासासाठी असंच झाकून ही कणिक राहू देऊ. अर्धा तास झालेला आहे. आता उंडा पाहू. छान असं हे मुरलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात सैलसर सुद्धा नाही आणि जास्तही घट्टसर सुद्धा नाही. जास्त घट्टसर आपण हा उंडा मळून घेतला तर शंकरपाळी ही लाटली जात नाही आणि लाटताना भरपूर त्याला तडे पडतात. म्हणून अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि जास्त सैलसर मळलं तर तेल ते जास्त पितात. म्हणून तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी कणिक अशा प्रकारे मळायची आहे. त्यानंतर असे छोटे छोटे उंडे करून घेतलेले आहे. साधारण या ठिकाणी 3 उंडे काढलेले आहे. बाकीचा उंडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो जास्त कडक होणार नाही. त्यानंतर हातावरती हा थोडासा मळून घ्यायचा आहे. आपल्याला जास्तही नंतर मळायचा नाही. अगदी थोडासा गोलाकारामध्ये करून घेतलेला आहे. त्यानंतर पोलपाट घ्यायचं आणि लाटणं घ्यायचं, त्याच्याने लाटून घ्यायचं आहे. आपण चपात्या बनवतो चपात्याच्या दुप्पट असा हा उंडा घेतलेला आहे आणि लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे. या ठिकाणी आपल्याला तूप किंवा मैदा काही लावायची गरज भासत नाही. अशाच प्रकारे लाटून घ्यायचं आहे. तर एक अशी छोटी चपाती आपल्याला सुरुवातीला लाटायची आहे. अशा प्रकारे हे जरी तळा पडत असलं तरी सुद्धा याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, फक्त लाटून घ्यायचं आहे. नंतर पुढे काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतेच. अशी छोटी ही चपाती लाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. अशी घडी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी इकडची बाजू सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे. अशी ही 4 पदरी घडी झालेली आहे. अशी घडी करून घेतली ना शंकरपाळीला खारीसारखे लेयर येत असतात वेगवेगळे. आणि तुम्ही पाहू शकतात आता एक सुद्धा तळ आतमध्ये शंकरपाळ्याला दिसणार नाही शंकरपाळीच्या या लाटीला. तर मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात आलंच असेल जेव्हा आपण शंकरपाळीची चपाती लाटतो ना त्यावेळेस ती पटपट लाटली जात नाही जर का आपल्याकडे प्लेन लाटणं असलं तर. त्याच ठिकाणी जर का आपण ही चपाती लाटी लाटण्यासाठी जर का अशा प्रकारच्या लाईनींचा लाटण्यांचा वापर केला तर अगदी भरकन आपण ह्या चपात्या म्हणा किंवा ह्या लाट्या म्हणा शंकरपाळीच्या लाटून घेऊ शकतो. अगदी पटापट ही लाटी लाटली जाते अशा प्रकारच्या लाटण्यांचा जर का आपण वापर केला तर. आणि लाटताना जास्त पातळसर ही लाटी आपल्याला लाटायची नाही, तर अशी जाड थोडी राहू द्यायची आहे. अशी चपाती ही लाटून घेतलेली आहे. त्यानंतर सुरी घ्यायची आहे किंवा अशा प्रकारचं तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल ते कटर तुम्ही घेऊ शकतात. आजूबाजूचा भाग हा काढून घ्यायचा आहे आणि एक चौकोनी आकार त्याला द्यायचा आहे. असा आकार दिल्यामुळे काय होतं ना आपली शंकरपाळी जी आहे तशी एकसारख्या आकाराची होतात. जर का आपण अशा प्रकारे कट नाही करून घेतलं तर शंकरपाळीचे थोडेसे लहान कणे किंवा लहान मोठ्या साईजचे शंकरपाळे हे होत असतात.
असे न होता अगदी एकसारख्या आकाराची शंकरपाळी आपल्याला बनवायची आहे. म्हणून अशा प्रकारे नक्कीच कटिंग तुम्ही करून घ्या त्या चपातीची आणि त्यानंतरच मग अशा प्रकारची शंकरपाळी आपल्याला कट करायची आहे. शंखाकृती आकारामध्ये सुद्धा तुम्ही ह्या शंकरपाळीची कटिंग करून घेऊ शकतात किंवा चौकोनी सुद्धा. तर या ठिकाणी मी चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी कट करत आहे, कारण एकदम छान अशी दिसतात ही चौकोनी शंकरपाळी. शंकरपाळी संपूर्ण कट करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात कुठेही चिटकत नाही, अशी मोकळी मोकळी ही शंकरपाळी झालेली आहे. त्यानंतर एखादी ताटामध्ये ही शंकरपाळी आपल्याला भरून ठेवायची आहे. साईजही तुम्ही पाहू शकतात, अगदी एकसारख्या आकाराची ही शंकरपाळी आपली तयार झालेली आहे. जर का आजूबाजूचा भाग नाही कट केला असता तर अशी बारीक थोडीशी लहान मोठी वाकडी तिकडे शंकरपाळी सुद्धा या शंकरपाळीमध्ये मिक्स झालेली असती. आता ही शंकरपाळी ताटामध्ये भरून बाजूला ठेवू. तशाच पद्धतीने आणखी दुसरा उंडा घेतलेला आहे. उंडा थोडासा मळून घ्यायचा आहे. जास्तही आपल्याला हा उंडा मळायचा नाही, तर अगदी थोडासा असा हा गोलाकारामध्ये येईपर्यंत थोडासा दाबून घेतला, त्यानंतर लाटून घ्यायचा आहे. जास्त पातळसर सुद्धा नाही, असं थोडंसं जाडच ही चपाती लाटून घेतल्यानंतर आधी जशी आपण घडी केलेली आहे ना, अशा प्रकारची अशी घडी करायची आहे प्रत्येक उंड्याची. अशी घडी करून घेतल्यानंतर पुन्हा लाटून घ्यायचं आहे आणि लाटत असताना थोडंसं जाडच राहू द्यायचं आहे. खूप असं पातळसर किंवा खूप जास्तही प्रमाणामध्ये जाड राहू द्यायचं नाही, तर आपले शंकरपाळे अगदी पटापट व्हावे. त्यासाठी हा जो उंडा आहे मी थोडा मोठा घेतलेला होता, म्हणून मोठी चपाती लाटते. लाटताना खूप असं पातळसर आपल्याला लाटायचं नाही, तर थोडंसं जाड राहू द्यायचं आहे. तुम्ही जाडी पाहू शकतात या प्रकारची, जशी आपण भाकरी वगैरे बनवतो ना त्या पद्धतीने हे थोडं जाड राहू द्यायची आहे चपाती. चपाती ही लाटून घेतलेली आहे. आधीच्या चपातीपेक्षा थोडी मोठी लाटलेली आहे मी, कारण मोठा उंडा घेतलेला होता. लाटून झाल्यानंतर आजूबाजूचा भाग जो आहे तो असा चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जर का अशा प्रकारचं कटर नसेल तर तुम्ही सुरीचा वापर करा. सुरीनेही व्यवस्थित अशी हे कापले जातात. अशी चौकोनी सीट तयार झाल्यानंतर आपल्याला ज्या साईजची शंकरपाळी हवी आहे, थोडीशी लहान किंवा थोडीशी मीडियम त्या साईजची कट करून घ्या. पण मी ज्या साईजची तुम्हाला कट करून दाखवते ना या ठिकाणी शंकरपाळी, ही तळून अगदी जशी आपण मार्केटमधून विकत आणतो ना शंकरपाळी, तशाच आकाराची आणि तशाच साईजची ही शंकरपाळी होत असतात. आता या ठिकाणी दुसऱ्या सुद्धा चपातीचे शंकरपाळे आपण बनवून घेतलेले आहे आणि अशाच प्रकारे राहिलेली जी कणिक आहे त्या कणिकेचे सुद्धा शंकरपाळे आपल्याला संपूर्ण ही बनवून घ्यायची आहे. तर एकदाच सगळी शंकरपाळी न बनवता 2 चपातीची शंकरपाळी ही बनवून घेतलेली आहे. ती ताटामध्ये काढून घेतली. आता ही काढून घेतलेली शंकरपाळी आपल्याला तळायची आहे, म्हणून गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल अतिसुद्धा आपल्याला गरम नको. मी एक शंकरपाळा तुम्हाला टाकून दाखवते. असे बुडबुडे निघत आहे इतपत तेल गरम असायला हवं. त्या तेलामध्ये शंकरपाळी सोडायची आहे. शंकरपाळी जर का आपण वरतून सोडली तर तेल हे गरम असते, हातावरती आपल्या उडू शकते, म्हणून झाऱ्यामध्ये शंकरपाळी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ती कढईमध्ये सोडायची आहे, म्हणजे हातावरती सुद्धा तेल हे उडत नाही. शंकरपाळी टाकल्यानंतर काही सेकंद लगेच आपल्याला झाऱ्याने ते उलटवायची नाही, तर अशा प्रकारे एखादी स्पून वगैरे घ्यायचा आहे किंवा सुरी घ्यायची आणि त्याच्याने अलगद आपल्याला ही शंकरपाळी सुरुवातीला ढवळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मोठी सुद्धा ठेवायची नाही आणि जास्त लहान सुद्धा नाही, तर मीडियम अशा गॅसच्या फ्लेमवरती ही शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे. जर का खूप अशा कडकडीत तेलामध्ये आपण शंकरपाळी सोडली तर शंकरपाळी सोडताच सोबतच ती लगेचच लाल होते आणि आतमध्ये शंकरपाळी ही कच्ची असते. त्यानंतर शंकरपाळी आपण जेव्हा तळून घेतो ना, ती तळून घेतल्यानंतर ती मऊ होतात. म्हणून केव्हाही शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका. तेल असं मीडियमपेक्षा थोडं जास्त तापून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी केलेली आहे आणि शंकरपाळीला असा मस्त रंग येईपर्यंत शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात अजून थोडासा हा लाईट रंग दिसत आहे. आणखी थोड्या वेळासाठी ही शंकरपाळी आपण तळून घेऊ. मोठी गॅसची फ्लेम अजिबात ही शंकरपाळी तळत असताना करायची नाही. आपल्याला कमी करायची, मीडियम करायची, अशी थोडीशी कमी अधिक गॅसची फ्लेम करत ही शंकरपाळी आपल्याला तळायची आहे. प्रत्येक शंकरपाळीला तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मस्त लेयर सुटलेली आहे. जर का आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवली तर शंकरपाळीमध्ये खूप तेल जाते आणि ती कडकही होतात.
मोठी ठेवली तर ती बाहेरून लाल होतात आणि आतमध्ये कच्ची असतात. म्हणून कमी जास्त फ्लेम करून ही शंकरपाळी आपल्याला अगदी परफेक्ट रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी जास्तही डार्क आपल्याला ही शंकरपाळी करायची नाही. तर असा डार्क बदामी रंग शंकरपाळीला आलेला आहे, अगदी परफेक्ट असा. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. त्यानंतर झाऱ्यामध्ये घेऊन ही शंकरपाळी काढून घ्यायची आहे. असं तेल हे निथळू द्यायचं आहे, म्हणजे आपली शंकरपाळी जास्त तेलकटही होत नाही. टिश्यू पेपर घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी प्रत्येक शंकरपाळीला लेअर आहे आणि अजिबात तेलकट ही शंकरपाळी नाही. थोडंसुद्धा तुम्हाला टिश्यू पेपरवरती तेल हे दिसणार नाही. राहिलेले शंकरपाळी सुद्धा काढून घ्यायची आहे. यापेक्षा जास्त डार्क करू नका, नाहीतर शंकरपाळी चवीला कडवट लागतात. जो रंग आहे तो अगदी परफेक्ट आहे शंकरपाळी तळण्याचा. पाहू शकतात या ठिकाणी कुठेही जास्तीचं तेल तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही. तुम्ही शंकरपाळी तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरू शकतात. मस्त असे लेअर ही सुटत आहे अशा प्रकारे. आता राहिलेले बाकीचे शंकरपाळी सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. रंगही छान असा आलेला आहे या शंकरपाळीला, तशाच प्रकारे येऊ द्यायचं आहे. तर दुसरी बॅच तळत असताना सुद्धा गॅसची फ्लेम आता थोडीशी मोठी केलेली आहे, कारण तेल हे गार झालेलं आहे आणि थोड्या वेळासाठी मोठी ठेवून नंतर आपल्याला मीडियम करायची आहे. आणि तशाच गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी मस्त रंग येईपर्यंत पुन्हा तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात काय मस्त शंकरपाळी ही दिसत आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शंकरपाळी केली ना, ती शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही आणि एकदम खुसखुशीत बिस्किटासारखी तुमची शंकरपाळी नक्कीच येईल. तर अशा प्रकारे संपूर्ण ही जी शंकरपाळी ही तळून घेतलेली आहे. तर आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी शंकरपाळीला किती लेअर आलेले आहे. जशी खारीला लेअर असतात ना, तशाच प्रकारे असे वेगवेगळ्या हाताने आपण हे लेअर करून घेऊ शकतात. 3 ते 4 प्रकारचे लेअर हे शंकरपाळीला येत असतात आणि एकदम खुसखुशीत अशी ही शंकरपाळी आपली तयार होत असतात. अगदी परफेक्ट प्रमाणासह ही शंकरपाळी बनवलेली आहे. जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि अगदी मऊसूत चविष्ट ही शंकरपाळी आपली झालेली आहे. अगदी बिस्किटाप्रमाणेच खुसखुशीत ही शंकरपाळी होत असतात अशा प्रकारची. मग आता वाट कसली पाहताय? पटकन ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारची छान छान रेसिपी पाहण्यासाठी देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बाजूला असलेले घंटीचे बटन सुद्धा ऑलवरती क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते नवीन व्हिडिओ पाहता येतील. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.